युतीसाठी राज ठाकरेंनी तब्बल 7 वेळा उद्धव ठाकरेंना फोन केले, मात्र फोनवर उद्धव ठाकरे नाहीत असं सांगितलं। इतकंच नाही तर आपण ज्यावेळी मातोश्रीवर युतीचा प्रस्ताव घेऊन आलो तेव्हाही उद्धव ठाकरे हजर होते, मात्र त्यांनी भेट घेणं टाळल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे नसल्याचा दावा उद्धव यांनी केल्यानंतर मनसेनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांना उत्तर दिलं। राज ठाकरे साहेबांनी 7 वेळा फोन केले, जे त्यातले 3 फोन तर माझ्या समोरच केले। त्यामध्ये त्यांची काय भावना होती तिने पाहिली ना, आणि मग माझं मन राहवलं नाही, हे घडलं पाहिजे, याचा फायदा आहे त्यांना, याचा फायदा शिवसेनेलाच होता, हे मी अत्यंत ठासून आणि ठामपणे सांगतोय। राज ठाकरेंच्या मनसेनं टाळीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरेंनी झिडकारला। आपण कुणाशीही युती करणार नाही आणि आपल्याकडे अद्याप कुणाचाही प्रस्ताव आलेला नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव निकाली काढला। माझ्याकडे प्रस्ताव कोणताही आलेला नाही। बाळा नांदगावकर निरोप घेऊन आले होते। बघा आता ह्या सगळ्या बातम्या मी आपल्याच माध्यमातून बघतोय, कोणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच करायचे, कोणाला काय करायचे, कोणाला काय करायचे। आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय आम्ही। भाजपनं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेनेनं आपला मोर्चा नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराकडे वळवलाय। नागपूरच्या रस्त्यात घोटाळा झालाय, मात्र सरकारकडून कुठलीही कारवाई केली जात नाही असा आरोप शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते। यापूर्वी मुंबईत रस्ते, नालेसफाई, कचरा घोटाळ्याचा आरोप भाजपकडून केला जात होता, त्याला आता शिवसेनेनं चोख उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी जेलवारी घडलेल्या आणि अर्धा डझनाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सुधाकर चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। ठाण्यातील भाजप नेत्यांची नावं न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे, मात्र हा पक्षप्रवेश जगजाहीर करण्यापेक्षा 3 फेब्रुवारीला थेट एबी फॉर्म देऊन त्यांना पक्षात घेतलं जाईल। सुधाकर चव्हाण गेल्या वेळी मनसेच्या तिकिटावर शिवाई परिसरातून निवडून आले होते। सुधाकर चव्हाण यांचा राजकीय प्रवास गुन्हेगारी वाटेनं झाल्यानं ठाण्यातील आमदार आणि जुने कार्यकर्ते नाराज होते। मुंबई पालिकेत 115 जागा जिंकून भाजपचाच महापौर होणार असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। ते कोल्हापुरात बोलत होते। युती तुटल्याचा कोणताही तोटा भाजपला होणार नाही आणि शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र असल्यानं तो सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं। मुंबई पालिकेसाठी युती तुटली आहे, त्यामुळे इतर ठिकाणी पुन्हा उद्धव ठाकरे युती करण्याचा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे।